सो हे गाईस, सर्वांना माझा जय भीम आणि पुन्हा एकदा तुमच्या पुढे मी येत आहे। तर आज मित्रांनो, तुम्हाला सांगायचं कारण आणि व्लॉग बनवण्याचं कारण एकच आहे की माझ्या आई तर दुनियामध्ये नाही आहे आणि आज मी तिची आठवण, सतत आपल्याला आईची आठवण असते आपल्यामध्ये, ती जात नाही आपल्याकडून। आपल्याला थोडंसं काही विजा झाली तर आपण आईचं नाव लवकर आपल्या जिभेवर येतं, आपल्या तोंडात लगेच येतं। त्याप्रमाणे आज मी आईचं नऊवारी पातळ म्हणजे लुगडं घातलेलं आहे आणि यासाठी घातलंय की मी आज आपली नवीन गाडी येणार आहे, इनोवा क्रिस्टा। तर मित्रांनो, मी आता आज माझी आई जर असती तर मी तिला उठल्या उठल्या बोलली असती की गाडी येणार आहे। तिला फार मोठा आनंद, तिच्या चेहऱ्यावर एवढी खुशीने आनंद झाला असता की विचारायला नको। म्हणून मी आज ती नसली म्हणून काय झालं, मी एक पातळ घातलेला आहे। मला असं वाटते मी माझी आईच आहे। तर आज सकाळपासून मला आनंद तेवढाच झाला, गाडी येणार आहे बघा। गाडी आपली यायली, त्याच्या पहिल्या आपल्याला गाड्या तिच्या समोर घेतल्याच होत्या। XUV होती, एर्टिगा होती, तिच्या समोर पण आता तिसरी गाडी आहे ती। तर मित्रांनो, मी तुम्हाला याच्यासाठी दाखवत आहे की लुगडं घालून तिची याद, म्हणजे आज गाडीचं साल, नवीन वर्ष म्हणजे 2025 आणि त्याचबरोबर माझी आठवण पण राहील। व्लॉगमध्ये सर्व आपलं राहतं, आपण दिसतो त्याप्रमाणे। आणि मी तुम्हाला गाडी आलेल्या दाखवणारच आहे। शिल्पा पण, तिचा पण ब्लॉग येणार आहे तुमच्या पुढे। कारण बघा, गाडीची तेवढी शिल्पा म्हणते मम्मी मर्सडी कधी घ्यायची, तर मी म्हणलं ही काय मर्सडीपेक्षा कमी नाही आहे, फार गाडी छान आहे, हीच मर्सडी आहे, हीच आपली फॉर्च्युनर आहे आणि ह्याच गाडीमध्ये आपण आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे। तर गाडी येणार आहे 3 वाजता, तर आम्ही तुम्हाला दाखवू। आज फक्त मी याच्यासाठी तुम्हाला दाखवत आहे आणि आईपासून मी सुरुवात करीत आहे मित्रांनो। सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर माझ्या शिल्पाला झाला, कारण मी तिचा आनंद का व्यक्त केला का ती तिच्या मैत्रिणीला काल सांगत होती रात्री। खाली आम्ही गेलो, जेवल्यानंतर आम्ही थोडं फिरण्यासाठी जातो, वॉकिंगसाठी। तर तिनं कमीत कमी 10 बायकाला सांगितलं असेल, काकू, वहिनी, भाभी, का तुम्ही उद्या गाडी येणार आहे, तुम्ही या आणि तुम्हाला मी पार्टी देणार आहे। तर पार्टी कसली, तर पार्टी देणार आहे ती पुरी आणि ते काय म्हणतात पाणीपुरी। तर मी तिला सांगितलं की शिल्पा, तू तर श्रीदेवी सारखंच करायलीस का? श्रीदेवी नाही का, तर पिक्चर आहे त्यांचा जुदाई, त्याच्यामध्ये ती सतत बोलत असती, कल हम पिक्चर में जाएंगे, कल हम AC का तिकीट निकालेंगे बाल्कनी का। तर त्यासारखं एवढ्या आम्ही हसलो, तर खरोखर हसायसारखा डायलॉग होता तिचा। कमीत कमी जे भेटेल त्याला की तुम्ही उद्या या। तर खरंच ती आज बघू ती किती पार्टी काय देणार आहे काय। सो हे गाईस, तर मित्रांनो, आता आम्ही जात आहेत गाडी घेण्यासाठी। तर मगाशी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की आम्ही मोठा ब्लॉग बनवणार आहेत, कारण आज आपल्या गाडीचं येण्याचे आगमन होणार आहे आणि आपल्या सोसायटीमध्ये आपली गाडी येणार आहे। सगळे आतुरतेनं वाट बघत आहेत। आल्या गाडी इथे पूजा होऊन डायरेक्ट गाडी आपल्या बुद्ध विहाराकडे जाईन, रमाबाई आंबेडकर नगरला। तिकडच्या सर्व रहिवाशांना आम्ही सांगून ठेवलेली आपली गाडी येणार आहे, ते पण सगळे आपले खुशीमध्ये आहेत। तर मित्रांनो, खरंच गाडीचा टाइम, गाडी आली आपली 1 वाजता, वसईवरून सकाळी 10ला निघली, 1 वाजता इथे आली बोईसरमध्ये आणि गाडीचे 4 वेळा फोन आले, गाडी सजून बजून बसली। परंतु एक मी हार घेऊन जाते त्या गाडीसाठी आपला, आणि त्याला एक मिठाईचा बॉक्स घेते मित्रांनो। पण गाडीचा नवरीचं तर मला सारखंच वाटेल, कारण बघता एवढा टाइम झाला, 5, 5:30, 6 वाजतील काय असं वाटतं मला आणेपर्यंत गाडीला। तर खरंच ती तयारी, ह्या मुली जर माझ्या आल्या ना एकदा घरामध्ये 4 जणी, तर बस एवढ्या ऍक्टिव्ह आहेत ना, एवढ्या हे होत्यात ना की काय त्यांचं मस्करी चालते बहिणीची, तर फार मैत्रिणी सारख्या वागतात। तर मित्रांनो, ते बघून आम्हाला फार परत आनंद होत आहे। आणि बबली, श्रद्धा आणि अक्का तिघी आल्यात घरी अगोदर। आज माझी परी आणि सुमेध शाळेत पण नाही गेले, बबलीचा मुलगा,
कारण की त्यांना एवढी गाडीची आवड आहे. आई कुठली येणार आहे, कधी येणार आहे, टॉप मॉडेल आहे, ते सगळं त्यांना माहित असतं. पोरांना आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहितीये. तर ते पण खूप एक्साइटेड जाण्यासाठी मम्मी पप्पा सोबत, म्हणजेच आजी आजोबा. आणि आम्ही पण खूप खुश आहेत की गाडी आली आपल्या दरवाजामध्ये. चला मम्मीला मी म्हणते चल लवकर तू. मम्मी टाइमपास चहा पिते का? बरं थांब, हिला मी चहा देते अगोदर, नंतर मग जाऊ. मित्रांनो, आणि आता चहाचा टाइम झालेला तुम्हाला माहिती चहा आहे. चहा पिऊ आणि मग आम्ही निघतो. बाय. मित्रांनो, गाडी घ्यायसाठी आलेला आमचा दिनेश. तर ही गाडी अजून खोलली नाही, उघडायची. नवरी नवी नवेली दुल्हन आहे आणि आता पोरी येतात बघा, त्या किती एक्साइट होतात आणि किती खुश होतात ते बघत राहतात. प्रिया मग दादा, मग सगळ्यात भारी सुंदर आहे, स्पॉट एकदम. दादा, माझा दादा एडिट करून देतो, कॅमेरामॅन आहे, 10वीला एकदम फर्स्ट क्लास अभ्यास चालू आहे. काय काय बनायचे? IAS अधिकारी. बघा हा आमचा आजचा IAS अधिकारी, लयच हुशार, एक नंबर शांत आहे. आणि नाही तर पण पुढे दो दे का कचरा दिला ना, दे का लावून दे तिला. बघ, तीन, चार समय दे, पकड बेटा पाय. बरे का? बरे का? एकदम परफेक्ट. दाखव. हिंदुस्थानी काय बोलतात, टिपिकल वाईफ वुमन. हा मग मी आता तू परफेक्ट दिसायला लागली. आज तुझ्यावर मी 30 मार्किंग. तू मम्मीला छान दिसते. हार लाव ना तू पण. हार नाही. हा नाही का नॅचरल ग्लो आहे काहीतरी. गाडी असं बोलायचं नाही. मध्ये ब्लॉग चालू असताना असं काही बोलायचं नाही. राहिली ना सगळ्यांनी चांगलंच नंतर तर शूटच त्याचे हार हे मुरमुरे पडतात. मुरमुरे नाही याला बबल्स बोलतात त्याला इंग्लिश मध्ये. सेवाश्रम का? सेवाश्रमला शिकली ना त्याच्यामुळे. थर्माकोलचे बॉल. थर्माकोलचं आहे हे बॉल. थर्माकोलची बॉल आहे ते. पण मी मस्करी केली गाईस, काही मुरमुऱ्यासारखे उडत आहेत. झालं त्या लोखंड वाटते. लागलं का मला काय हे नाही असं कसं, म्हणजे मी तिला काहीच केलं नव्हतं ना. मी काय चुकी जान दे माझी गुस्सा इथे मारलं असं की मध्ये मध्ये करायली. तिला मी इथे मामातले मला अशी ना दर विचारलं मग काय डोक्यात मारत का? पूजा करायला ना. पाणी मला स्वस्तिक टाकते ते काढ. भगवान बुद्धाच्या काळात स्वस्तिक गाडीवरती काढ. गाडीवरती आता तुला एक स्वस्तिक काढता. तू मध्ये नको राहशील पता एक सर. व्हिडिओ घेऊ का नको? थांब ना मग मी घेते ना. अक्का ओय दादा घेणार आहे माझं पण मी थोडंसं तरी पण टाक. बाहेर काढलं का?
पूजा करायची ना बिल्डिंग मध्ये करू मग तिथं करा. त्याला मामा इथे अरे वा डायरेक्टली नारळ फोडू. छान छान. मस्त एकदम नारळ का? ते मिठाई द्या ना सगळ्या स्टाफला द्या ना. द्यायची सगळ्यांना आम्हाला पूजा करून आम्ही लवकर यायला पाहिजे ना, फॉर्च्युनर आले पाहिजे ना. हो नंतर next. विचारनंतर. फॉर्च्युनर नंतर ही फॉर्च्युनर तर great आहे. थांबा, तुम्हाला थोडा वेळ मिठाई चालतं की नाही? बरं मी काय म्हणते पप्पा पप्पा त्यांना एकदा बोलत तर पुसून द्या देते वाईट गाडी थांबा. चालेल ते काय या लाईट या पैसे काय मम्मी आली का बाहेर हा चारी बाजूने पाणी टाकते ना मम्मी गाडीला कलर लागला संग या का बोली काही मोनिका की एकटे का हा का मागे नाही गेले तो मागे जाईल. जाऊ शकत होता ना. लोखंडी कापून नाही आल्या लोखंडी कापून नाही आल्या तर गाईज बघा आता आम्ही सोसायटीमध्ये किंजल कॉम्प्लेक्सला यशवंत श्रेष्ठी तर बघा इथे गाडी जी आहे ती आलेली आहे आणि इथे आपल्या ज्या सोसायटीतल्या महिला आहेत त्या आल्यात गाडीची पूजा करण्यासाठी हे बघा यांची सर्वांची धावपळ चालू आहे आणि हा सर्व मम्मीच्या सोसायटीमध्ये सगळेजण राहतात हे हाय करो सब लोग कैसा लगा गाड़ी मम्मी तुझाच व्हिडिओ आहे मम्मी तुझाच व्हिडिओ आहे टेन्शन नको घेऊ हा ठीक आहे छान गाडी वाटली सर्वांना बघा गाईज श्रद्धा जी आहे ती थोडीशी बोलते का मी परत एकदा करते पूजा सोसायटीमध्ये बघा कशी वाटली श्रद्धा गाडी चांगली वाटली खूपच छान आहे गाडी आवडली का घ्यायची आहे का तुला पण नक्कीच येणार ना मोठे आयसर आहे तिच्याकडे बनतेजी बघा तिकडून बोलतात गाडी तिच्याकडे मोठे आयसर आहे आयसर आहे खरंच 200 माणसं बसतील तिच्याकडे तर गाईज बघा हे बघा मम्मी आणि मम्मी इकडे बघ
आम्ही जात आहोत आता सगळेजण बुद्ध विहारामध्ये गाडी घेऊन आणि रमाबाई नगरला नंतर जाऊया, पण बुद्ध विहारामध्ये जाऊन आधी पूजा घेतील, वंदना वगैरे. हे बघा भंतेजी आलेत आपले, सेपरेट बोलून घेतलेत गाडीच्या पूजेला, मुंबईवरून आलेत मोगलाईन भंतेजी. आणि भंतेजी खरंच तुमचा फार आशीर्वाद आहे. परित्राण पाठ घेऊ, गाडीसाठी मंगलकामना करू आणि मस्त गाडीमध्ये छान पूजा वगैरे करून घेऊया. तर चला आता निघूया आपण थोड्याच वेळामध्ये गाडीला घेऊन बुद्ध विहारामध्ये. बाय बाय. काय पौर्णिमा आता गाडी विहाराकडे जात आहे, तुम्ही बघत राहा आम्ही कशा रीतीने आपल्या गाडीची पूजा करत आहेत. आणि आशीर्वाद द्या. नमामि स भगवतो अरहतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरमुपठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु रूपेतं एतं कुसुमसङ्कति पूजयामि मुनीन्द्रशिलपादसरोरुहे. पूजयामि बुद्ध कुसुमेन नेन पूयेन मे तेन लभामि मुख प्रमिलायति यथा युद्ध में कायो तथा याति विनाशभाव घनसार दीपेन तव पूजय पूजनीयन्तं पूजा भाजनमुत्तमं घनसारपदीपेन दीपेन तवलंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामि तमोन्न
सुगंधिकारे वंदन आनंद गुण गंधीन पूजयामि तथागतं संग सुगतनुभवा धातो धातु गम्ये लंकाय जम्बुदीपे सपूर्वरे नागलोके चतुपे सभ्ये विविधा सविम्बे सकल दस्तिसे केशरोमानि धातु वन्दे सभ्ये बुद्धं तत्सबलतनुजं उदीचैत्य नमामि वन्दामि चैत्य सभ्यठाने सुपठित सारलिक धातु महाबोधि रूपं सकलं सदा यमूले निसिन्नो वा सब्बारे विजयं नका वत्तो साभयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता हम्पीते नमः स्वामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्भूतो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाकातो भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको येहि पस्सिको औपनायिको पच्चतं वेदितव्यो वियो इति धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सानुचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुङ्गला एष भगवतो सावक संघो आउनीयो पाउनीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं कुर्यं खेतं लोकस्साति संगं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि इमाय धम्मानुधम्म पटिपतिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपतिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपतिया संगं पूजेमि अंगवेरो होमि अभ्यापजा होमि अनिगा होमि सुखियतानं परिहरामि अयं नियं तुयं आचर्य पज्जया माता पितरो हित सत्ता मजदिक सत्ता वेरी सत्ता अवेरा हुंतु अभ्यापजा हुंतु अनिगा हुंतु सुखियतानं परिहरन्तु दुःखामोचन्तु यतालब्ध सम्पतितो मार्गचन्तो कम्मसक्काय मस्मि विहारे मस्मि गोचरगामे इमस्मि नगरे इमस्मि प्रदेशे इमस्मि जम्बुदीपे इमस्मि चक्रवाले विसर्जना श्रीमठक देवता सभ्य सत्ता विराहुंतु अभ्यापज्जा हुंतु अनिगा हुंतु सुखियतानं परिहरन्तु दुःखामोचन्तु यतालब्ध सम्पतितो मार्गचन्तो कम्मसक्का पुरतिमाय दिशाय दक्षिणाय दिशाय पश्चिमाय दिशाय उत्तराय दिशाय पुरतिमाय दिशानु दिशाय दक्षिणाय दिशानु दिशाय पश्चिमाय दिशानु दिशाय उत्तराय दिशानु दिशाय हेतिमाय दिशाय उपरिमाय दिशाय सभ्य सत्ता सभ्य पाना सभ्य भूता सभ्य पुगला सभ्य तभाव परिया सभ्य हरिया सभ्य नरिया सभ्य देवा सभ्य मनुष्या सभ्य मनुष्या सभ्य विनिपति कावेरा होंतो अभ्यापज्जा होंतो अनिगा होंतो सुखियतानं परिहरन्तो दुःखा मोचन्तु यतालब्ध सम्पतितो मार्गचन्तु कम्मसक्का पुरतस्मि दिशा भागे सन्ति भूता महेदिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च दक्षिणस्मि दिशा भागे सन्ति देवा महेदिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च पश्चिमस्मि दिशा भागे सन्ति नागा महेदिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च उत्तरस्मि दिशा भागे सन्ति यक्खा महेदिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च प्रतिमेन दत्तरट्टो दक्षिणेन विरळको पश्चिमेन विरूपको कुविर उत्तरं दिशं चत्तारोति महाराजा लोकपाला यशस्विनो तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन चाति एतेन सच्चवज्जेन सोतिते होतु सर्वदा एतेन सच्चवज्जेन सब दुःख भय रोग विनाशतो एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलं एतेन सच्चवज्जेन पातु ते रत्नत्रया सभेतियो विभजन्तु सब रोग विनाशतो माते भवन्तन्तराय सुखिदीर्घायुको भवतु सब मंगलम्
रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते अभिवादनशीले च नित्यं वड्डापचायिनो चत्वारो धम्म वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि ते हे द्या मिठाईचं एक द्या जा तुम्ही गाडीत बसा नाही तुम्ही पण हो बसा जा गाडीत बसा ठीक आहे हॅलो आशीर्वाद द्या इथे या आरची पुढे नव्हतं ना. तर गाईज बघा आपला हा व्हिडिओग्राफर फार टॅलेंटेड आहे आणि हा सगळ्या याच्यामध्ये मागेच राहतो. याचं स्पेशली याची आरती करत आहे बघा आई. कसं वाटलं? आणि लोकांना लवकर जाऊ द्या आणि लवकर कमेंट येऊ द्या चांगली. व्हिडिओ बनवा इथे मदत इथे या पकडा. ठीक आहे आम्हा आशीर्वाद टाका. तिकडनं जमदान वा वा तुमचा जवळ ठेवला तुम्हाला यांना द्या दोघांना लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या पाचशे घेणार हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी ये 50,000 तुमची अॅनिव्हर्सरी आणि प्लस प्लॅटिनम जुबली पण पाहिजे यांची. बनतेजींनी मस्त धमदान दिलेले हे केले आम्हाला त्यांना दिले गाडीतच राहू दे. राहू द्या मग इथं. हा इथंच राहू द्यायची फोर व्हीलर येत ते दुसऱ्या पेक्षा फटाके. तर गाईज तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला घेतल्याचा युनिवा क्रिस्टा घेतल्याचा व्लॉग कसा वाटला तर नक्कीच मला मम्मी YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. बाय. भेटूया